नाते सोये चिनोनी हनुमंते पुढे लंगोनी समुद्राते शिकाते ते ग्रासू आले। रामचंद्र भगवान की जय। मात्र सीतेचा शोध घेण्यासाठी निघालेले आहेत। जात असताना ते राम नामाचं जो अस्त्र त्या ठिकाणी जो अस्त्र त्यांच्या मुखामध्ये जो अस्त्र सगळं जो अस्त्र नाम स्मरण आहे, पण त्याच्यामधून जो अस्त्र इग्न एक इग्न जो अस्त्र तो टाळीत पुढे चाललेला आहे। मागलं जो अस्त्र त्या ठिकाणी इग्न एक टाळलं तर दुसरं एक जो अस्त्र इग्न उभं राहिलं आहे। शेणखत नावाचं जो अस्त्र एक राक्षसीन आहे बरं का, आणि ते आता पुढे जो अस्त्र कुठं के अंतराला जो अस्त्र विघ्न करण्याकरता धावत आलेले आहे। गगनी उडता हनुमंते छाया पडती समुद्रातो शिकेचा मनोरथ ग्रासावया हनुमंता। मात्राचं उड्डाण समुद्रावरून चाललेलं आहे। जात असताना त्या ठिकाणी बरं का समुद्रामधून जो अस्त्र त्या ठिकाणी तो छाया पडलेली आहे, आणि ती छायाच्या रूपाने जो अस्त्र त्या ठिकाणी मात्राला गिळायचं जो अस्त्र तो पाहू लागलेले आहे। आणि तितक्यामध्ये जो अस्त्र काय होतं कथा भागच्या पुढे ऐका। शिववरद सिंह केशी छाया धरिता प्राणी ग्रासे छाया ग्रहणावतीसी ते हनुमंतासी गिळू आले। बघा तिला जो अस्त्र तो कुणाचं वरदान जो अस्त्र तो त्या जो अस्त्र अशा प्रकारचं जो अस्त्र तिला वरदान होतं, आणि ती छाया पडली। ती छाया पडल्याबरोबर जो अस्त्र तो गिळायचं असं जो अस्त्र तिला वरदान होतं, म्हणून तो मार्त्राला गिळण्याकरता जो अस्त्र तो धावत आलेले आहे। आता काय करते त्यात ऐका। कपी छाया पडता जळे सिंह काते छाया गिळे हनुमंताची गती खुंटले देवाची वळले मुरकुंडे। बघा खरोखर ती छाया जो अस्त्र मार्त्राची जो अस्त्र पडलेले ती अस्त्र गिळायला जो अस्त्र तो आलेले आहे, तर तितक्यामध्ये जो अस्त्र देवाचे देखील जो अस्त्र मुरकुंडी निवळले, कारण की आता हे कार्य कसं होईल असं देवाला जो अस्त्र सगळ्याला विचार पडलेला आहे त्या ठिकाणी। छाया गा सीता सिंह कसे गती खुंटली हनुमंतासी तिने तुझा कसा विसे पाये चौपाशी गजबजिला मात्र त्या ठिकाणी त्या छायानं जो अस्त्र त्याला त्या छाया पडलेली छायानं जो अस्त्र तो त्याला गिळलेला आहे। गिळल्याच्या नंतर जो अस्त्र मात्र्याची गती जो अस्त्र खुंटलेले मात्र्याला पुढे जाता येणार काय करावं असे ते अस्त्र सर्व त्या मात्र्याला जो अस्त्र त्या ठिकाणी विचारत पडलेला आता काय करावं। बरोनिया रघुनाथे आंधे उर्धव हनुमान पाहते तव देखील जळाते अति अद्भुत राक्षसी। मात्र्याने रामाचं स्मरण केलं आहे। प्रभू रामचंद्र भगवान की जय। राम नामाचं जो अस्त्र त्याच्या मनामध्ये स्मरण झाल्या बरोबर त्याला बुद्धी सुचलेली, बुद्धी सुचल्या बरोबर जो अस्त्र त्या छायानं जो अस्त्र त्या ठिकाणी गिळलेलं आहे हे जे अस्त्र तो पाहिल्या बरोबर मात्र आता काय करता। छाया ग्रहो निज माता निज नामता ते राक्षसी तत्वता वैरी राहूची माता उच्च घातीच्या घाता। राहू की तुझी होते ना त्याची अस्त्र ती आई होती आणि ती पाण्यामध्ये राहत होती, म्हणून तिला जो अस्त्र त्या वरामुळे जो अस्त्र ती मोठी भलाड्या झालेली होती। अशा कारणाने जो अस्त्र त्या ठिकाणी ती छाया गिळल्याबरोबर मात्र जो अस्त्र त्या ठिकाणी संपूर्ण जो अस्त्र त्याची व्यक्ती जो अस्त्र खुंटलेले काय करावं काय नाही हे सर्व जो अस्त्र त्या ठिकाणी मात्र विचार पडलेले। समुद्र माझी हे महाविघ्न ते मी करीन निर्विघ्न म्हणून या हनुमंते आपण साठोप पूर्ण मांडीला। साठोप पूर्ण जो अस्त्र मांडलेला बरं का, मला समुद्राबद्दल जे इग्न आहे ना ते इग्न जो अस्त्र मी नाहीसे करीन आणि माझं कार्य जो अस्त्र मी केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून असा जो अस्त्र मात्र विचार करू लागले तर सिंह का पसरोनी मुके
आली हनुमंता समुख कपिवाडी अधिकाधिक तेनेही आत्यांतिक मुख पसरिले. बघा एवढी गंमत त्या राक्षसीने जो आसरा ते शेहंकेन नावाची जो आसरा राक्षसी नाही तिनं मोठं जो आसरा तोंड फाकलेला आहे पण मात्र जो आसरा उंच उंच असं वाढू लागलेत आणि वाढत असताना तिनं देखील जो आसरा तोंड फाकायला सुरुवात केलेली आहे. अशी जो आसरा विघ्न खरंच देवाचं कार्य करायचं असो चांगलं कार्य असो त्या ठिकाणी नक्की विघ्न आल्याशिवाय राहतच नाही. एवढं मात्रावर जो आसरा विघ्न आलेला आहे. एक झाड पातळी दुजे लाविले नभो मंडळी हनुमान गिळावया महाबळी गर्जोनी किंकाळी टाकेले. ऐका खरोखरच तिला जो आसरा एक तिचा जो आसरा जावळ जो आसरा तो आकाशापर्यंत एक जो आसरा पाताळापर्यंत एवढं तोंड जो आसरा फाकलेलं आहे आणि धावत मात्र्याकडे चाललेले मात्र्याला गिळू पाहत आहे. अशा प्रकारची जो आसरा ती राक्षसीन मात्र्याला विघ्न करून राहिले गिळू पाहत आहे बरं का. मात्र्या देखील जो आसरा उंच उंच वाढत आहे. तिच्या मुखा माझी उडी हनुमंत घाली लवड सवडे दाता तरी जवते रगडे तवे घाटे उडे निघाला. ऐका पुन्हा काय केलं मात्र्यानं एवढं तिनं तोंड फाकलं फाकल्या बरोबर मात्र्यानं अचानक तो आसरा उडी जो आसरा तिच्या हृदयामध्ये जो आसरा तोंडामध्ये टाकल्या बरोबर तिचं तोंड न फक्त तर पोटामध्ये जो आसरा तो हात गेला आहे मात्र्या. आता काय करतो मात्र्या त्यात ऐका तिचे उदरांतरी नकाग्रीतीचे काळे चिरी अंतरमाळा घेऊन करे निघे बाहेर वानरो. बघा मध्ये उडी टाकले झाला मध्ये जो आसरा नकार जो आसरा तिचं काळीच फाडलं. आतडे जो आसरा हातामध्ये घेतले आणि आतडे हातामध्ये घेऊन मात्र जो आसरा त्या ठिकाणी जो आसरा बाहेर निघालेला आहे. पहा त्या मात्राची जो आसरा ख्याती नाही दातांतळी अडकले नाही चावेता चाकिले नाही मेघवास भक्षिले जीवे घेतले वानरे. वानर बघा ते काय साधं सोपं होतं का वानर जास्त त्याला मात्र्या म्हणतात. खरोखरच त्यानं जो आसरा दातामध्ये अडकलेला नाही आणि त्याचा जो आसरा त्याचं तोंडाला तोंड देखील लागू दिलेलं नाही. एवढ्यामध्ये जो आसरा मध्ये उडी टाकलेले आतडे फाडलेले बाहेर जो आसरा असा निघालेला आहे. एवढं कार्य जो आसरा मात्र्याने केलं बरं का. खरोखरच कसला होता गोड होता का तिखट होता का आंबट होता हे देखील जो आसरा कळले नाही बरं का त्या राक्षसीला. मी म्हणे हे अल्प पसू तव हवा नरो आते करकसू भरून शकताची घासू जीवनासू येणे केला. बघा विमानामध्ये जो आसरा पुन्हा पुन्हा ती मेल्यावर कुठून बोलत असेल पण ती काय म्हणत आहे मला असं एक वाटत होतं की साधं सोपं जे आसरा हे वाढणार आहे आणि मी ह्याला जो आसरा आताच्या आता खाऊन टाकील. पण त्यानं तेवढं न करता मला ज्या आसरा त्या ठिकाणी माझा जीवाचा घात केला आणि जीवाचा घात करून जो आसरा तो बाहेर निघालेला आहे. अशा प्रकारची जो आसरा ती बोलू लागलेली. याची धरो जाताच्या छाया माया नासेली काया उतारले मी कपिराया तुझे पायाचे नीरजे. खरोखरच एक कपिराया तिला आता सुचलं आधीवर नाही सुचलं. ज्या टायमाला गिळलं त्या टायमाला नाही समजलं. हे कपिराया मात्राया मी जे आसरा तुझी जो आसरा तू तुझी छाया धरू गेले परत त्या ठिकाणी जो आसरा माझे काया जो आसरा त्या ठिकाणी मला जो आसरा तो मारला गेलं एवढा आणि तुझ्या यावर जो आसरा माझा उधार झाला. अशा प्रकारची जो आसरा ती राक्षसीन मात्र्याला बोलू लागलेली. श्रीराम भक्ताचे रजकने निशेष नासिते जन्म मरण घातक्या देते ब्रह्मपूर्ण साधू सज्जना.
साधू सज्जनाचं कामच जो आसरा तेवढा आहे. सज्जनाचं जो आसरा त्या ठिकाणी खरोखरच जेवढे जे असणारे दुष्ट जरी असले पर त्यांना जो आसरा त्यांचा उद्धार करणं हे संताचंच कार्य आहे. सर्व जो आसरा संपूर्ण जो आसरा खरोखरच हे भक्ताचंच काम जो आसरा तेवढा आहे. कारण की एवढं जो आसरा संतापसी जो आसरा जेवढा आहे तेवढं संतापच आहे. म्हणून तिचा जो आसरा उदार झालेला आहे. करावी श्रीरामाची भक्ती, पडावी श्रीरामाची कीर्ती, श्रीराम नामाच्या वरते जडमुड उतारते. अहो राम नामाच्या नावामध्ये जो आसरा खरंच जडमुड जो आसरा जेवढे अहो दगडाचा जो आसरा उदार होतोय तर इतरचा जो आसरा उदार का होणार नाही. रामनामामध्ये जो आसरा एवढी ताकद आहे. रामनामामध्ये जो आसरा खरोखरच रामनामामध्ये जो आसरा जेवढी ताकद आहे तेवढी ताकद जो आसरा कशात नाही. त्यांच्याच नामाने जो आसरा सर्व तरुण जात आहे म्हणतात. आयशी देवनी आरोळी सिंह कापडे समुद्र जळी, स्वर्गी देवी पिटिली टाळी आतुर बळी हनुमंत. बघा एवढं जो आसरा त्या ठिकाणी ती तिनं मोठ्यान आरुळ दिलेली. आरुळ दिल्याबरोबर जो आसरा धडेल जो आसरा श्रेण जो आसरा खाली पडलेला आहे. परत देवाचं जो आसरा कार्यत येत होतं एवढं झाल्याबरोबर लगेचच स्वर्गामधून जो आसरा देवाने फुलाचा वर्ष जो आसरा आणि एकच गजर केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पासोनी सुटे चंद्र तैसा शोभला तो कपिंद्र, त्याशी देखोनी स्वयवित चंद्र ब्रह्मा शंकर देखोनी. चंद्राला किरण लागावं. चंद्राला किरण लागायला बरोबर जो आसरा तो राहू कितू जे आहेत ना ते देवाच्या जो आसरा पाठीमागेच लागलेले असतात. आणि त्याच्यातून जो आसरा तो किरण सुटावं सुटल्याबरोबर चंद्र जसा कसा शुभ्र असा दिसतो त्या प्रमाणामध्ये जो आसरा मार्जराया तिच्या जो आसरा मुखातून निघालेला आहे. आणि असा शुभ्र अशा प्रकारचा जो आसरा तो मार्जराया दिसून राहिले. तर छायाग्रही जीवे मारी दुर्दनिष्ठ कामाचारी, भयानक क्रूर भारी देवा नरे नकाग्री मारिली. अहो ते छाया रूपी जो आसरा त्या ठिकाणी छाया पडली की तिनं मारायचं. आणि छाया पडल्याबरोबर जो आसरा तो मारल्याबरोबर जो आसरा त्या ठिकाणी तिथं काय करायची की त्या ठिकाणी तिचा जो आसरा त्याला त्या मारण्याचा जो आसरा तिचा जो आसरा नायनाट करून टाकला आहे. एवढं काय झालं कुंडलिका पप्पा कस का मारायला लाईट नाही लाईट येत नाही. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. सुत हनुमान महाराज की जय. बोला. करिता समुद्री उठान चारी प्रकर्म अति गहन वादा कविली अंगवन श्रीराम भजने निजने. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सुरशेचा उद्धार केला ती देवाची आई होती. सावत्र कव्हाण पण आई होती म्हणून हनुमंतरायानं सोडून दिली. दैत्याची काय होती राक्षसाची आई होती देवाची सावत्र होती सोडून दिली. आणि आता इथं शिहिकेचा उद्धार केला. शिहिका मारली संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. असा प्रकारे संताचा कृपा झाली. संताचं चरण रज त्या ठिकाणी लागल्यामुळे उद्धार झाला. हनुमंत माझा उद्धार झाला म्हणली बाबा तुझं चरण रज लागले. हनुमंत महाबळी दाढी रावणाचा जाळीत दया माझा नमस्कार वारंवार निरंतर शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्ती याच्या वाटा मद दावण्या सुभाटा. अशा प्रकारचा या ठिकाणी शिहिकेचा उद्धार झाला. आणि चला कोणा राम नामी दृढ भक्ती राम स्मरणी दृढ मती आती दक्षता राम भक्ती श्रीराम शक्ती बळिष्ठ. रामनामाची भक्ती रामनामाचा जप रामनामाची शक्ती
आणि खरोखर रामभक्ती, खरोखर हनुमंतरायन अंजनीनं तप केले, भगवत ईशान लाविले. हा पुत्र हो ऐसा त्रिलोकी लावी, काय झेंडा म्हणल्यासारखं या ठिकाणी. अहो हनुमंतराय असे असणार अंजनीच्या पोटी या ठिकाणी जन्म घेतला. रामभक्ती हनुमंतरायाने केली आणि रामनामाच्या जोरावर अशा प्रकारचं कितीही विघ्न आले, संताला विघ्न येऊ शकत नाही, भक्ताला विघ्न येऊ शकत नाही. असं रामचंद्राचं नामस्मरण करीत असताना नामाच्या जपावर किंवा तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, अशा प्रकारचं हनुमंतराय या ठिकाणी असताना रामनामाच्या जोरावर लंकेहून उड्डाण चाललेलं आहे. कितीही विघ्न आले तरी 12 वाटा पळतात, अशा प्रकारचं तो देवाचं नामस्मरण आहे साधूचं. आणि त्या ठिकाणी हनुमानजी साधू आहेत, सिंहिकेचा उद्धार केला रामनामाच्या जोरावर हनुमंतरायाने लंकेला आणि चाललेले आहेत. म्हणजे तेने बळ्या पांपती ओलंघिता केली ख्याती, त्या प्रतापाची कीर्ती स्वर्गी वर्णिती सुरवर. ओम राम रामचंद्र भगवान की जय. रामनामाच्या जोरावर, रामनामाच्या भक्तीवर हनुमंतरायानं समुद्रावर उड्डाण करून जात असताना ख्याती केलेली आहे. आणि देव लोकांचं कामच एक आहे, कुणाला ज्याला त्याला आपलं आपलंच पडलेलं असतं, काय कुणाचं घेणं देणं नसतंय. आपल्याला ह्या बाबानं बंदीशाळेत घातलंय, आपल्याला या ठिकाणी अडकून टाकलेलं आहे, म्हणून त्यांचं कामच होतं फुलं टाकायचे पायाला यायचं. काय करतोय हनुमानजी, कसा चाललाय हनुमानजी. आणि ही त्या ठिकाणी देव लोकाला बंदीशाळेमध्ये टाकलेलं काय हनुमंतरायात म्हणले काय वस्तू. आणि या ठिकाणी हनुमंतरायाची ख्याती आपला आपल्यालाच पडलं, म्हणजे त्याच्यामुळे हनुमंतरायाचं त्या ठिकाणी ते गुणवाद देव लोक स्तरेवरून पाहू लागले, गाऊ लागले. म्हणते प्रथम उडाने महाबळी महेंद्र दाटला भूतळी, सर्प पडले भूतळी नाग पातळी हडबडीत. महेंद्रगिरी पर्वत त्या ठिकाणी असताना काय केलेला आहे आणि तो बुडालेला आहे, किंवा त्याच्यामुळं खाली पाताळामध्ये त्या महेंद्रगिरी पर्वतामुळं पाताळामध्ये सर्प लोक सुद्धा दबल्या गेले होते. असा प्रकार या ठिकाणी झालेला होता. म्हणजे महेंद्र उड्डाणाची ख्याती, प्रथम उड्डाणाची ख्याती, दुसरी हनुमंताची कीर्ती, महेंद्र देता विश्रांती, लगेची कपिपती असा प्रकार त्या ठिकाणी म्हणले. हा महेंद्रगिरी पर्वताची ख्याती आहे आणि हनुमंतरायाची बी ख्याती आहे. हनुमंतराय आपल्यावर विश्रांती घ्यावा, हनुमंतरायानं आपल्यावर थांबावं, हा संताचं दर्शन व्हावा, साधूचं दर्शन व्हावा, आपल्यावर या ठिकाणी थांबावा, असा हनुमंतरायाचं महेंद्रगिरी पर्वताला वाटू लागलंय. आणि आपल्यावर देवाच्या भक्ताचं काय वास्तव्य व्हावा, टेकावा, थांबावा म्हणून वाढू लागलेला आहे. असा प्रकार महेंद्रगिरी पर्वत करू लागलेला आहे. विश्रांती न घेवोनी महाबळे पर्वती ठेविता अंगोळी, भारे बुडाला समुद्र जळी, बैसला तळी भारभूत. का विश्रांती घ्यायची नाही, आपल्याला वेळ नाही, आपल्याला टाइम नाही, त्याच्यामुळे कणमुळी लावली हनुमंतरायानं. महेंद्रगिरी पर्वत समुद्रामध्ये गेला, पाताळामध्ये गेला. अरे राम भक्ताचं नुसतं या ठिकाणी चरण लागले नाही, राम भक्ताचं रजकण जरी लागले, साधूचं रजकण जरी त्या ठिकाणी लागले, अशी अवस्था. आणि त्या ठिकाणी हनुमंतरायानं अशी नुसती कणगुळे लावले, तो सप्त पाताळात खाली पाताळात गेला.